माझा पाठलाग करणाऱ्यांनी बघितलं का लेकरू का रडतंय, तर त्याच्या हातामधल्या अंगठ्या बी नाहीत आणि लेकराची सारी बोटं राखतळलेली. समदा माणसांचा जमाव लगू माझ्या मागं आला. त्या लोकांनी यातली काय बी भानगड माहिती नव्हती. त्यांच्या एकी म्याच चोरी केली म्हणून म्या पळतोय. त्या माणसांनी मला घेराव घातला आणि काय बी न विचारता मला बेदम मारायला सुरुवात केली. आयो मेलो मेलो म्हणून आरडाओरडा करत होतो, पण मला कोणी बी जुमानतच नव्हतं. जीवाच्या आकांतानं बेंबीच्या देठापासून टाळू फोडत होतो, पण त्यात एक बी माणूस नव्हता. हैवानाच्या जातीवाने मला जुंदळा बडवल्यागत समधी बडवत होती. दात वट खाऊन सारा जीव एकवटून शान मी मार खात होतो, वरडत होतो. माझा आवाज श्यामीच्या कानापस्तूर जाच तर श्यामी भलं मोठं पातेला घासता घासता टाकून जी डांगा टांकात कवा आली कळलंच नाही. तिच्या मागोमाग बाईचा काकू बी आले. बघ तिथं काय समधी माणसं मला बडाव बडाव बडवत होती. श्यामीनं सारी ताकद एकवटली आणि लोकांनी दिलं ढकलून आणि माझ्या अंगवाढवी झाली. जर कोणी माझ्या महादाला हात लावला तर याद राखा म्हणून बोट दाखवून लोकांनी बोलू लागली. तेव्हा समधी माणसं म्हणली, अगं टवळे तुझा भाऊ काय देव आहे, मारू नका म्हणती. यो तर भामटे चोर आहे यो, लेकराच्या हातातल्या अंगठ्या घेऊन पळत होता यो. आमच नियाड लागलं होय याला माराय. विचार त्याला खोटं आहे का आम्ही बोलतोय ते. ती सारं रामायण ऐकून श्यामी खालीच कोसळली. वरनं एका बापड्यानं एक काठी मारली तशी श्यामीची खोकाळीच फुटली. श्यामीचं डोसकं रक्तबांबळ झालं होतं. रगत गळायला लागलं. तसं म्या तिच्या डोसक्याला हात लावला तवर माणसं म्हणायला लागली, अरे हे बहीण बी भावाला सामीलच दिसते की. एकानं करायचं मारल्यावानी, दुसऱ्यानं करायचं रडल्यावानी. श्यामी इतिया भांडी घासाया म्हणून महाद्या करतोय हिथं हात साफाई. चांगला धंदा मांडला की दोघांनी बी. आई दरिद्री बादा रोडा, त्याच्या पोटाला काय देव येणार आहे वय. हे असलंच बे नाही येणार. काय बी केलं तरी जातीवच जाणार. पण श्यामी वरडत होती, अहो काका जरा ऐकून तर घ्या, ऐकून घ्या ना वाईस, आम्ही चोर नाही हो. दोघं बी कामं करून पोट भरतोय, पण चोरी बिरी नाही पटत आमच्या मनाला. हे बघा की साऱ्या फराकीला ठेगाळ लावून मी सकाळपासून भांडी घासती, पोटात काय बी नाही माझ्या. नागा महादेला मारू माझ्या. एक वार चुकला असेल तर माफी करा. आता हॉटेलातला परश्या तिथं बायकोला घेऊन बारशाला आलता. झालं आगीत अजून त्याल वाचून असा काय भडका झाला का समद होरपळून निघाला. परश्या म्हणला ना, यो हरामखोर आत्ता माझ्या दुकानातनं माझं डोसकं फोडून आलाय, याला हाडं तुटस्तवर हाणला पाहिजे. गावावरनं वावळून टाकलेली ही जात गावाबाहेर गेली पाहिजे. ही नासकी दोन आंबी कवा गावाला खाऊन बसत्याला कळणार नाही. यांना लगी पोलिसाच्या हवाली करा. हे ऐकलं आणि लोकांनी अजून शेव चाडला. ते सारं बघून बायजा काकू रकली. लुगड्याचा पदर खोचत बांगड्या मागं सारत वरडत आली, अरे माणूस की कुळून पिलेल्या जित्राबानो थांब बदावती तुमसनी माझा इंगा. काही जीव घेता काय लेकरांचा. अरे तुमच्या पोरावानी हाय ती गरीब लेकरं, कुणाच्या वाटेल तर चुकून जात आहे. असं म्हणून बायजा काकूनं एकाचं पाटकाड बांबून शेकलं. तवा बाजूला झाली ती समधी इबलीस लोक. बायजा काकूनं मला आणि श्यामीला जवळ घेतलं आणि दुर्कट पदरानं आमचा घाम पोसला. श्यामीच्या डोसक्या हळद पेरली. एका झाडाखाली आमासनी घेऊन छापड्याच्या कपट्यानं वारं घालायला लागले. बायजा काकूच्या गळ्यात पडून दोघे बी रडत होतो. काकू आम्ही नाही व चोरी केली, आमच्यावर चाळ घेत्या ती बघा. असं म्हटल्यावर बायजा काकू म्हणाली, अरे लेकराव मला काय ठावं नाही वय. माझ्यासमोर बाळू त्यातनं मोठी झाला. तुझा बाप असेल तसला, पण रकमेची वांगाळ शिकवण नव्हती. मी हाय तुझ्या संग, नका काळजी करू पोराव. म्या बघती एकेकाकडं, चांगलं वाल्याची चिपडानं सोलून काढते बघ. एवढासा जीव श्यामीचा, पर लेकरू कावाचं माझ्या संग भांडी घासते आणि ह्यासनी काय न्याट पडते होय बोलाय. उचलले जेवण लावले टाळ्याला आणि हे पोर तर श्यामीची मदत करत होता. किती मैत्र चिडवायला आली, पर कुणाचं बी ऐकून न घेता लेकरू बाईवाने काम करायला लागलं होतं. श्यामे चल जाऊ घरला, मरू दे मेल्यांची भांडी,
घास म्हणाव हातात न्याट असेल तर तूच मोडदा कोठला. असं म्हणून साऱ्यांना शिव्या श्राप देऊन आमासनी लंगडत लंगडत घरला घेऊन आली. बाईच्या काकूला 15-4 चपात्या, पातेल्यातलं करपलेलं 2 ढेकळं भात आणि 4 शेवचं लाडू दिलतं. बाईचा काकू स्वतःच्या घराला जायच्या अगोदर 1 चपाती, एवलासा भात आणि 1 लाडू श्यामीच्या हातावर ठेवून निघाली. जाताना म्हणाली, माझी भी नातवंड वाट बघत असते त्यासनी खाऊ घालती, रातच्याला ही तशी ती लावंडाय. तर श्यामे तू ही सारं खाऊन घे, महाद्याला मी तिथं पोटभर खाऊ घातलंय, येते मी. झोप, आतमध्ये वडून घे झाप आणि झोप. हां, असं म्हणत बाईजा काकू गेले. मी श्यामीला एका थाळ्यात घेऊन स्वतःच्या हाताने तिला भरवलं. गाडग्यातलं 2 आणं घेऊन त्या वेळेला पळत पळत जाऊन डॉक्टरकडनं पुडीत गोळ्या बांधून पुडी हातात दाबून घेऊन आलो. आधी श्यामीला गोळ्या खायला घातल्या. तिला रंगीबेरंगी वळवळणाऱ्या आळ्यागट टाकं घातलेली वाकळ 4 ठिकाणी तोंड आ करून फाटलेली तिच्यासाठी हातारली. उशाला आमचीच रोज घालाया कोणी दिलेली फाटकी कापड एका बॉचक्यात गुंडाळली होती ती दिली. श्यामीला हाताला धरलं, त्याच्यावर झोपवलं. तिच्या पायाला बांधलेलं चिरगुट रक्तानं, पाण्यानं, हळदीनं पार भिजलं होतं. हळूच मी ती चिरगुट सोडलं आणि दुसरं चिरगुट घेऊन जरा झाडपाला तोडून आणून त्याच्यावर लावून बांधलं. श्यामी वरडत होती, मादा मादा म्हणत माझा हात दाबत होती. मादा तुला बी जबर मार बसलाय, थांब म्या तुला भुईमूठ ऊन ऊन करून लावते. श्यामी उठती तवर मी दरडून तिला आडवं केलं, कंदिलाची वात बंद करून टाकली. श्यामी तू झोप आता, माझी नगं काळजी करू, मी हाय पैलवान, मला नाही काय होत. लय पैलवान गडी लागून गेलाय. असं म्हणून श्यामी मला हिनवायची, पण श्यामीला बोलाय बी अवसर नव्हतं. श्यामी तू गुपगमान पडून राह, तुला विश्रांतीची लय गरज आहे. अगं किती खपशील माझ्यासाठी श्यामी. असं म्हणून मी डोळंच गाळायला लागलो तवर बाईजा काकू आपल्या बोऱ्या बिस्तराची वळकटी घेऊन आली हाका मारत. श्यामी माधा उरकला का तुमचं जेवण पाणी, मी आली बघा झोपाय. बाईजा काकूनं आपली वळकटी सुर्र दिशी सोडली आणि आडवी झाली लगोलग. दमून गेली ती बिचारी. 4 इकडच्या तिकडच्या गप्पा मारस्तवर कुंभकर्णागत गोरायबी लागली. बाईजा काकूच्या घोरण्यानं सारं झोपडं हादरल्यागत झालं होतं. रातच्याला 2 उंदराची बिटुकली आपलाच महाल असल्यागत इकडनं तिकडं हुंडरायची. काय बाई मिळेल त्याच्यावर ताव मारायची. हाय त्याच घराला शेकरता शेकरता श्यामीच्या नाकीनं वालतं आणि ते उंदीर मामा आपलं शेणामातीचं बिळ हाडूच पाडून राहायची. श्यामी दुसऱ्या दिवशी नव्या जोमानं परत सारी बिळं बुजवायची, पण रोज तिला ती उंदरं जणू ठेंगाच दाखवायची. त्या रातीला तर त्यांचा करच झाला. त्या उंदराच्या बिळाच्या शेजारीच बाईजा काकूचा बिस्तर लागला होता. त्या उंदराला वाटलं असेल हा असला अवाढव्य प्राणी आपल्या जगात काय करतोय, म्हणून उंदरं तिला निरखत होती. तिच्या फाटक्या लुगड्यातनं इकडनं तिकडनं फिरून त्यांची चालली होती शेवणापाने. बाईजा काकूच्या काळ्याशेर डेरकावरनं ते टना टना उंडारत होती. बाईजा काकूच्या बेंबीवरनं उंदरांनी शेपटी फिरवली का बाईजा काकू खदा खदा हसायची तर कुठं भूकंप झाल्यागत वाटायचं. बाईजा काकूच्या नाकातनं शेपटी वाळावाळा केली की बाईजा काकू याव याव करत कोस बदलायची का उंदीर टांना दिवशी उड्या मारायची. एखादा रोड रोलर अंगावर पडतं काय म्हणून उंदीर बिळात लपून बसायचे. बाईजा काकूच्या आंबाड्यावर बसून तर त्या उंदरासने कुठं उंच टेकाडावर बसल्यागत वाटायचं. बाईजा काकूनं कोरलेलं कपाळभर कुकू म्हणजे उंदरासने भाकरीचा दामटा वाटत होता जणू. त्या कुकवाच्या जवळ जायस्तवर बाईजा काकूचा हात म्हणजे माती उचलायचा JCB सारखा हात उंदरावर पडायचा का उंदीर परत बिळात गडप व्हायची. बाईजा काकूचा एक पहारा झाल्यावर जरा जास्तच वाळावाळा करायला लागली. तवा उंदीर झुलत्या झुल्यावर बसल्यागत हालायला लागली. श्यामी डाराडूर झोपली होती. बाईजा काकू उठतीये काय म्हणून 17 बिळं पडलेल्या वाकळतनं डोळं काढून मी बघत होतो. पाट धरून मी हसत होतो. तवर बाईजा काकू बटाट्यावानी डोळं पाडून गर्रा गर्रा बोबळं फिरवत बघत होती. जणू काय महामाया धावून आल्यागत वाटत होती.
उंदीर अंगावर चढूस तर एक डोळा बगळ्यागत बंद करून शान बघता बघता बायजा काकून कवा त्या उदरसनी दोन्ही हातात पकडलं आणि त्यांच्या संग असं काय बोलत होती जणू त्यासनी काय आता बोललेलं कळतचे. बायजा काकू त्याला म्हणत होती, ए बिटुकले, तू कोणाच्या नादाला लागला माहिती का तुला? आता बघ तुझ्या माझ्या संग पांगा पाडलाय तेव्हा तुझी हाडं बी बघायला मिळणार नाही तुझ्या भाऊकीला. या का घासाचा नाही तुला संपवायचं म्हणलं तर. त्या उंदराला बी वाटलं आज कोणाच्या तावडीत सापडलोय, आता काही खरं नाही आपलं. आता या महाकाय प्राण्याच्या हातातनं कसं निष्ठावं त्यासने बी काय कळना. मी आपलं वाकडंमधनं हा चित्रपट बघत होतो. बाईजा काकू खरंच त्या बिचारेसनी खाती का काय म्हणून माझा जीव तुटत होता. मग मीच बाईजा काकूचं दुसरीकडं ध्यान जावं म्हणून ओरडलो, श्यामे पाणी देते का ग? तवर बाईजा काकूनं मला पाण्याचा ग्लास काढून दिला आणि म्हणली, डोसमोड द्या पाणी, तुझ्या पायात माझं 2 शिकार हातचं गेलं. त्या उंदरांनी माझ्या झोपीचं केलं तर खोबरं, त्यासनी आज पाणी पाजायचं होतं तर गेली बिटोकली बेळामध्ये. म्या बी काही माहीत नसल्यागत पाणी गाटा गाटा प्यालो, लगे लवाणलो. बाईजा काकू बसली कोडाला टेकून आपल्या कमरेच्या वळकटीची मिश्रीची पुडी काढून गाशीत लागली त्या उंदराच्या बेळाव पचा पचा पिचकाऱ्या मारायला. तरी बी उंदीर हळूच त्या बेळामधनं डोसकं वर काढून बघायचा आणि बाईजा काकू नावाचा प्राणी बघून शान परत आत दाडायचा. बाईजा काकूला त्या उंदराचं तोंड दिसल्यावर तिनं झापाला आडवं लावलेलं 4-5 दगड त्या बेळात कोंबलं आणि कांडायच्या गुंडेनं त्याला डोसलं. रागाच्या पायी बाईजा काकूचं ही समज चालू होतं. माझा आपला वाकडं जीव गुदमरत होता. काय आहे बाईजा काकू, त्या उंदराशी पार भुगा झाला असन. म्या घाबरलो, पण ती दोघं बाईजा काकूचा बाप होती. त्यांनी दुसरीकडनं वेळ पाडून कवान झापाच्या कोडातून बाईजा काकूला येड्यात काढून ते पळून बी गेली. बाईजा काकू तावतच होती तरी बी म्या आपलं वाकडं मुस्कटून गेलो झोपी. उंदराच्या सुटकामुळं म्या सुखाच्या झोपेमध्ये झोपलो. रोजच्या टायमाला शमीला जाग आली होती. शमी खुरचटलेल्या काड्याच्या खारट्यानं झोपड्यातलं झाडत होती तवर बाईजा काकू उठली, घरात निघून गेली. श्यामी वरडत होती, अरे मादा उठके बाबा, म्हशीच्या शेणाचं पव पडल्या दारामध्ये, ती आणून शिनासमधी झोपडी चकाचक करून टाकली बघ. लय धुमाकूळ माजवलाय रातीला उंदरांनी साऱ्या रानात. लेंड्यान भाकरीचं तुकडं आणि बिळं पाडले ती. रोज का रे या उंदराशीचा, काय करावं काय कळना. असं म्हणून श्यामीनं माझी वाकळ दारदिशी वडली तर मी आतमध्ये हसत बसलेलो. श्यामीला चक्करल्यागत होत होतं तरी बी उठून ती कामाला लागली होती आणि मी हातरुणात हसत बसलोय म्हणून श्यामीनं मला लावली एक चापट. तरी बी मी हसतच होतो. श्यामीचं डोसकत सटकलं, माझ्यावर लागली वासकाय. अरे महादा, कवा नाही ती मला महादा म्हणत होती. अरे उठतो का नाही तू? तरी बी म्या खदा खदा करत होतो. काय बावळा झाला काय महादा, का कुठं लागीर झालंय तुला? श्यामी मला विचारत होती. तेव्हा ताडकन उठून रातीचा किस्सा श्यामीला सांगून सांगून पोट धरून मी हसत होतो. माझ्या संग मग श्यामी बी हसायला लागले. लय दिवसातनं आज तोंडावर हसू राहावं म्हणून डोळ्यातनं पाणी गळूस तवर हसत होते. आता बाईजा काकूचा चेहरा बी समोर दिसला तर मला हसाई यायला होतं. हसत हसत श्यामीनं शेणाचं पव गंजलेल्या फुटक्या पाटीत आणलं आणि सारं झोपडं सारवून काढलं. दारामध्ये पण शियाडांचा सडा मारून बुरकुड्यानं सारवून घेतलं. आता घर आणि अंगण लई झाक दिसत होतं. तिनं पाण्यात भिजवून चिंद्याच्या पोतेऱ्यानं चुलीला पोतेरा फिरवला होता. त्याच्यावर हळदी कुंकवाचं 2 पट्ट वडलं होतं. अंगणात ठिपक्याची पांढरी रांगोळी त्याच्यावर हळद कुंकुम आखलेगत टाकून दिलं. अंगान कसं खुलून दिसत होतं. त्याच्यावर झोपड्याच्या जवळ आईनं कवा लावलेला पारिजातक होता, त्याचा मंद सुवास दरवळत होता. समदा परिसर ताजा तवाना झाल्यागत झाला होता. त्या पारिजातकाची फुलं साऱ्या अंगणभर पसरली होती. ती फुलं बघून माझं मन भरून येत होतं. जसं काही देवानं आमच्या घरात पायक्याचा पाऊस पडल्यागत देखणं दिसत होतं दार. श्यामीनं 4 बाबळीचं काटूक कुऱ्हाडीनं तोडलं आणि चुलीवर बाहेरून पाणी आणून काळं मीठ झालेल्या पातेल्यात तापवाय ठेवलं. बाबळीचं काटूक ढाना ढाना जाळायला लागलं तसं देखण्या चुलीला काळा आली.
श्यामी जळतय तवर चुलीत अजून काटकं कोंबत होती. पाणी मला चांगलं तापावं म्हणून तिने एका दामामध्ये काटक कोंबलं. तसं गौरी धुपल्यागत साऱ्या झोपड्यामध्ये धूप आणून धुरानं झोपडं भरलं. समजा धूर तोंडात गेला. मला ठसका लागला. श्यामीचा जीवच गाभऱ्या झाला. तिने 4 काटकं मागं पुढं केली तेव्हा परत जाळ लागला. धुपणं कमी झालं. श्यामी फुकारत फू फू करत बसायची. अगं श्यामी काय करतीय? एवढं घर सारवलं आणि 2 मिनटात समजा घाणबिण करून टाकलं वय. मी वरडलो. तेव्हा श्यामी जोरात वरडली, महादा मला 2च हात आहे ती. कुठं कुठं मरू मी? जरा बघायचं होतं की चुलीकडं. एवढं धुपणं झालं नसतं सगळीकडं. बरं जाऊ दे श्यामी, मला पाणी काढून दे तवर मी लुटून काढतो घर. मग बास का? असं म्हणून मी सारं घर लोटलं. श्यामीनं पाणी काढून दिलं. बूड उडालेली लोखंडाची गंजलेली बादली इवळत इवळत उचलून बाहेर आणली. दगडाच्या शेळा एकावर एक चढवून आंघोळीसाठी आईनं एक आडोसा केलता नाहनी म्हणून. बसाय मोठीच्या मोठी दगडाची शीळ होती. त्या शिळेवर बसून गाणं गुणगुणत कडुलिंबाचा पाला दगडावर चिचून अंगाला फासत माझी आंघोळ चालली. आई म्हणायची, कडुलिंबाचा पाला लय गुणकारी आहे. कवा बाबा गौरीची राग दात घासाय नसली तर त्या कडुलिंबाच्या काडीनं दात घासायचं. दात खाळा खाळा करून धुतलं का लय भारी वाटायचं. मग कवा कवा श्यामी वाकऱ्या घालायला लावायची. जरा बोट घातलं म्हणजे गरगरत नाही महादा. आईच्या मागं श्यामी नेहमी म्हणायची. श्यामी म्हणजे अक्षी आईच होती. काय बी फरक नाही दोघीमध्ये. एकीला काढावं आणि एकीला दडवावं तसं झालं. आईला दडावलं आणि श्यामीनं तिची जागा घेतली. आंघोळ करून केस पाण्यानं झटकत दुसऱ्या शेळीवर येऊन उभारलो. टॉवेल म्हणून श्यामीनं तिचा एक कॉटनचा फरक फाडून फडकं केलं. ती फडकं तिने झाडाच्या फांदीवर आणून ठेवला होता. ती टावेल घेऊन अंग पसस्तवर श्यामी बाहेर आली आणि म्हणली, महादा केस पुसा अगोदर, नाही तर केसातनं पाणी गळता गळता नाकातनं कवा धार लागल सांगता नाही यायची. तू तसं नाही ऐकायचा, थांब मीच आले. असं म्हणत तिने हातातनं टावेल घेतला. खसा खसा केस पुसली. मी वरडायला लागलो, श्यामे बास श्यामे बास. तरी बी टकुऱ्यावरची केस उपटस्तवर श्यामी केस पुसत होती. श्यामीचा हात झटकून मी आत पळून गेलो. तवर श्यामीनं चुलीवर शिजाय ठेवलेला भात राटा राटा शिजवून उतू चालला होता. म्या हातात काय बी न घेता श्यामे श्यामे करून बघुलं खाली उतरवलं. आय आय करून हाताला चटकच बसलं. श्यामी आपला परकर वर खोचत पळत आली. बघती तर काय, माझ्या हाताला टरारून फोड आलतं. अरे महादा काय करतोय? असं म्हणून श्यामीनं हातावर गाठ घेतलं, पाणी वतलं. तेव्हा जरा बरं वाटलं. श्यामी वरडली, नसता कारभार पाहिजे तुला? कर म्हणती ते करू नाही तिथं ढाक लावाय जातोय. चल तुला सदरा चड्डी देती, नाही तर गावभर मिरवशील भोंगळा. तवर म्या वरडलो, म्या काय दूध खोळाय वे का कुकुला बाळ आहे भोंगळं पेराय? आणि इकडं माझं मी घालतो. असं म्हणून मी श्यामीकडनं सदरा चड्डी ओढून घेतली. सदरा चड्डी अंगात अडकवली. फणीला मोजून 4 दात राहिलं होतं. त्यानं केस नीट सावरली. पावडर म्हणून श्यामीनं गावातल्या वाण्याच्या आळीतनं जंगमीन मावशीकडनं 2-4 इबीत आणून ठेवलं होतं. तेच आपलं पावडर म्हणून तोंड वांद्रवाणी करून श्यामी पुढं फतकल मांडून बसलो. वाढती का आता? श्यामीनं जर्मनच्या थाळीत भात वातला. त्याच्यावर तेलाची धार आणि तिखट टाकलं. कालवून खाऊन घे, गरम गरम आहे तवर, श्यामी म्हणाली. पण म्या श्यामीला म्हणालो, श्यामी रोजचंच आहे तुझं. भगूनभर भात करायचा आणि माझ्या पुढं ढाकलायचा. कावा तर चांगलं चुंगलं करत जा की जरा. तो अंड कसं नुसं झालंय तेच खाऊन. लोकांच्यात बघ ना, रोज गोड बनवते ती आणि आपल्यात कावा बावा चपाती भाकरी दिसती, ती बी कामाला गेल्यावर. ह्याच्या पाय मी तर परशाला विचारायला गेल, तू हाटेलात काम दे तू का? तर नाही म्हणून धडकवलं त्यानं मला. हे ऐकून श्यामी मला म्हणली, महादा खरं सांगशील का काल काय झालं? ती म्हणल्यावर म्या श्यामीला समज सांगितलं. म्हणजे तू पारशाचं खरं डोसकं फोडलं आणि पाटलाच्या घरी बी चोरी तूच केली वय? श्यामीचं बोलणं होतंय तवर म्या वरडलो, श्यामे माझं टाळकं सटकलं म्हणून परशाचं डोसकं म्या फोडलं.
पण चोरी म्हणशील तर आईच्यानं म्या नाही चोरी केली. श्यामी, तुझा बी विश्वास नाही होय माझ्यावर? अगं मी काय बी झालं तर रकमीचा पोवार श्यामीचा भाऊ आहे. म्या त्या दारुड्या चोराचं पोवार नाही. असलं वांगाळ काम बाप जन्मी माझ्याकडनं नाही होणार. श्यामे, तुझ्या डोसक्याची हाण घेतो, पर म्या चोर नाही ग. मग मला सांगशील का कोणी चोरी केली? तू का पळत होता? महादा, आपण एक वेळेला उपाशी झोपूया, पर असली काय बी काम करायची नाहीत बघ. श्यामे, अगं त्या दिवशी मला बायचं काकूनं जेवण घातलं. मग मी त्या पाळण्यापाशी गेलो तर त्या पोराच्या हातातलं मधाचं बूज खाली पडलं. त्यांनी पसरलं भोकाड. त्याचं मधाचं बूज द्यायला गेलो तर एक पिळदार मिशी असलेला तगडा गडी धोतर सदरा घातलेला आला. त्यानं त्या पोराच्या हातातल्या अंगठ्या उपासल्या आणि पळून घेऊन चालला. त्याच्या मागोमाग जाताना समध्या लोकांना वाटलं का म्याच चोर आहे. त्यांनी घेरलं मला. आता तूच सांग, मी हाय वय चोर? श्यामे, म्या काय करेन का त्या अंगठ्यांचं? तूच सांग. मला काय विश्वास नाही या समध्या गोष्टीचा. श्यामे, म्या खरंच चोर नाही ग. श्यामीने मला जवळ घेतलं आणि म्हणली, अरे तू धुतल्या तांदळावानीच आहे. पण माझ्या मनातली खदगद एकदाची वकून झाली बघ. आता जरा मोकळं वाटतंय. रातसर चैन नव्हती बघ जीवाला. मला माझ्या महादाकडं कोणी बी बोट दावाय नको. तुला अजून एक डाव नीट सांगती, नीट गुणानं वाघ महादा, तुला माझ्या रक्ताची आण आहे. तरी बी श्यामीच्या पोटात अजून बी कुठेतरी डवळत होतंच. परत श्यामी म्हणाली, महादा, तो माणूस कोण होता? बघितला का नाही त्याचा मोकळा तू? श्यामी असं म्हणल्यावर माझी बोबडीच वळली. मी भय असं म्हणलो. श्यामीने मला बरोबर पकडलं. आता श्यामीपासून काय बी लपवू शकत नव्हतो म्या. श्यामीचं डोसकं म्हणजे अक्षी पोलीसवाणी. लय लय फिरून फिरून मला विचारायची त्या म्या लगेच कबूल व्हायचो. आता श्यामीला काय एक टेन्शन आहे वय? माझा कार, त्यात अजून बापाचं सांगून भर टाकायची नव्हती मला. मी आडवेडं घेतलं तरी बी श्यामीने मला हेरलं. काय हाय ती सांग असं म्हणत श्यामीनं डोळं जे वाटारलं, माझं थोबाडं आपोआप उघडलं. मला सांगायचं नव्हतं तरी बी सांगितलं. अगं श्यामी, तो बापडा दुसरा कोणी बी नव्हता. आपला जन्म दिलेला बाप होता तो. माझे शब्द श्यामीच्या कानावर पडूस तो श्यामी वरडली, महादे, तुझ्या जिभेला काय हाड आहे का नाही? का काय बी तोंडाला येईल ते बघ तू. असं म्हणून श्यामीनं माझ्यावर हातच उगारला. का तुझी चोरी तू स्वतःच्या बापावर ढकलतो र? असं म्हणल्यावर मी ताडकन उठलो आणि कोडाला अडकवलेल्या आईच्या फोटोपाशी गेलो. रडत बसलो आणि म्हणलो, आहे तूच आहे साक्षीला ह्या साऱ्यासने. माझं खोटंच वाटणार किती बी वरडून सांगितलं तरी बी. आता तूच माझ्या बाजूला आहे. आता श्यामी बी माझ्यावर शक घेती म्हणल्यावर जगण्यात काय अर्थ आहे सांग? आई तू तरी सांग, म्या चोर आहे वय? तुला सारं ठावं असन. तू तर देवापाशीच आहे ना. वरनं समजा दिसत असनच की तुला. आपल्याच घरात आईसारखी वाटणारी बहीण जर माझ्यावर आळ घेत असन तर म्या दात कुणाकडं मागावी? तूच सांग आई, माझं काय चुकलं? त्या बापाचा पाठलाग केला म्हणून माझं चुकलं असेल तर हाय मी चोर. श्यामे दे तुम्हाला पोलिसात. हे सारं रामायण ऐकून श्यामीनं माझ्या डोसक्यावरनं हात फिरवला. मला जवळ घेऊन म्हणली, माझा मादा चोर नाही र नाही. दोघं बी एकमेकाच्या गळ्यात पडून रडायला लागलो. मादा, किती दिवस झालं घरात जुंदळा गहू बी नाही म्हणून मी नाही केली र भाकर आणि चपाती. आता 4 घरची 4 जणाकडनं पैसा आलं का मी आधी करून देते बाबाला चपाती. नाही तर पाडवा जवळ आलाय, तुझ्यासाठी पुरणच टाकते बघ पाडव्याला. त्यावर घी सांभाळून मला. आई तसं दिस काढू जरा. ती असं म्हणल्यावर मी तिला म्हणलो, अगं श्यामे, तू जसं बी देशील ते खाईन मी. पण आता परत म्हणून असला आळ माझ्यावर येऊ न ग. दोघं बी डोळं गाळत गाळत ताटावर बसलो. श्यामीला म्या घास भरवला, श्यामीने मला घास भरवला. आता ताटात 2 घास राहिले ते मनस्तवर चिंगी जोरात वरडत आली. श्यामी हातातला घास ताटात तसाच टाकून दारापाशी आली आणि म्हणली, अगं चिंगे, किती वरडायचं असतंय का? काय कान बहिरं झालेत वय आमचे? काय आबाळ कोसळ काय एवढं वरडायला?
तर चिंगी धापा टाकत म्हणली, अगं श्यामे, पोलीस आले ती पाटला संग, कोळ्याच्या आळीकडनं मोठी फौजच आहे बघ. मग त्याचं काय, आमासने कशाला सांगते? त्यावर चिंगी वरडली, अगं ती पोलीस महादा कुठे म्हणून हुडकत येतात इकडं. काय झालंय म्हणून मी सांगाय आली आणि विचारायला बी आली. हाय कुठं महादा, काय केलं त्याने? चिंगीचा शब्द कानावर पडताच माझ्या अंगावर काटाच पडला. आता काही खरं नाही. पोलीस आपलंच नाव घेतोय म्हणल्यावर पोलिसाला बी मॅच चोर वाटतोय. श्यामीच्या मागं दडलो. श्यामे म्या खरंच चोर नाही, म्या बडबडत होतो आणि मी बडबडच तवर समधी फौज आली दारात. 2 हवालदार हातात काठी घेऊन पुढं आली आणि न विचारता झोपड्यात घुसली. सगळी झडती घेत सुटली. उतरणीची समधी गाडगी फुटली. सारी बुचकी उचकापाचकी केली त्याने. 4 भांडी कोंडी होती ती बी साऱ्या रानात फेकली. आजच श्यामीनं नजर लागल्यासारखं घर आवरलं होतं. अजून श्यामीचं हात बी वाळलं नसतेली काम करून तवर घराची असली अवदसा बघून डोळंच भरून आलं. श्यामी विचारत होती, अहो साहेब काय झालंय, का गाडगी फोडताय, काय करताय? असं तिने विचारल्यावर त्यातला एक पोलीस अफसर म्हणला, महादेवनं चोरी केली म्हणा पाटलाच्या घरात. पाटील हे साक्षीला. ते चालते टेसनात गुन्हा नोंदवायला महादेव. त्यांच्या संग हॉटेलवाला आणि कोपऱ्यावरचा पारशा बी आलता. म्हणून आलोय. काय धाड लागली वय आमासनी असं करायला? काय कामधंदा नाही आम्हाला म्हणून करतोय हे समज. असं म्हणून तो श्यामीच्या अंगावर धावून आला. कुठं आहे महादेव त्यो? असं म्हणत श्यामीच्या अंगावर तो धावून आला. त्याने तिचा हात धरला. तसं मी मोठ्यानं भोकाड पसरलं. अहो साहेब, मी आईच्या नाही केली चोरी. अहो किती वेळेला तोंडाला फेसीस तोवर सांगितलं, कोणी बी माझं ऐकत नव्हतं. श्यामीने पळत पळत जाऊन बायजा काकूला, शेजार पाजारच्या आयबायांना गोळा केलं. जीव एकवटून टाव पडून सांगत होती, माझा महादा चोर नाही साहेब. त्याची एक पै मी आज नाही तर उद्या फेडीन, पण माझ्या महाद्याला सोडा. रोजच्याला आमच्याकडं नाका बागानात, पण आज साऱ्या बायापर सांगत होत्या का महाद्या असलं वांगाळ काम करणार नाही. तरी बी पोलीस ऐकत नव्हते. शेवटाला पोलिसांनी मला वाढाय सुरुवात केल्यावर श्यामी वरडली, माझ्या महाद्यानं चोरी नाही केली, गुन्हेगार तर दुसराच आहे. श्यामी असं म्हणताच मी श्यामीच्या तोंडावर हात ठेवला. श्यामे सांगशीला तर याद राख, अशी तिला आण घातली आणि हळूच तिच्या कानात म्हणलो, अगं श्यामे, आपलंच दात आणि आपलंच वट. तेव्हा असू दे, काय होतंय ते बघतो, तू तुझी काळजी घे. मी असं म्हणल्यावर श्यामीचा ऊर भरून आला. आज माझा मादा एवढा मोठा झाला का मला सांगतोय श्यामे काळजी घे. असं श्यामीला वाटत होतं. समध्या पोलीस ऑफिसरच्या श्यामी पाया पडली, तरी बी पोलीस मला घेऊनच गेली पोलीस स्टेशनमध्ये. श्रोते हो, हा होता ओढ ही लागली जीवा या कादंबरीचा 5वा भाग, 6वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.